नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा अलंकार हा घटक शिकणार आहोत. मराठी साहित्यातील जे साहित्य प्रकार आहेत त्यामध्ये कथा, लघुकथा, कादंबरी, दीर्घ कादंबरी, नाटक, एकांकिका हे जे साहित्याचे प्रकार आहेत, हे साहित्याचे प्रकार वाचत असताना आपल्याला जी भाषा पाहायला मिळते ती भाषा अगदी निवेदनात्मक पद्धतीने आणि साध्या पद्धतीने आपल्या समोर येत असते. परंतु या साहित्य प्रकाराव्यतिरिक्त जेव्हा आपण कविता हा साहित्य प्रकार वाचतो किंवा अभ्यासतो तेव्हा आपल्याला कवितेची भाषा आत्ता सांगितलेल्या साहित्य प्रकारापेक्षा वेगळी दिसते का? कवीने समग्र जीवनाचा अनुभव अगदी 7 ते 8 ओळीमध्ये वाचकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यासाठी त्याने आपल्या कवितेमध्ये वर्णसाम्य, शब्दसाम्य, नादसाम्य यांचा उपयोग केलेला असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे वर्णसाम्य, नादसाम्य आणि लयसाम्य शब्दामध्ये आणि कवितेच्या वाक्यामध्ये कशामुळे निर्माण होत असावं? तर हे सर्व अलंकार या घटकामुळे तयार होत असतं, निर्माण होत असतं. आपल्या दैनंदिन जीवनातील जी नेहमीची भाषा आहे त्या भाषेपेक्षा कवितेतील भाषा ही वेगळी असते, कारण ती भाषा वेगवेगळ्या अलंकाराने सजलेली असते, नटलेली असते. हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला ती कविता आवडते. थोडक्यात काय, तर आपण बोलताना किंवा लिहिताना आपलं म्हणणं इतरांना प्रभावी रीतीने सांगतो, तसंच ते सुंदर रीतीनेही सांगावं असा आपला नेहमीच प्रयत्न असतो. आपले म्हणणे सुंदर रीतीने सांगताना अलंकाराची सहज रचना होत असते आणि जेव्हा अलंकाराची सुंदर रचना आपल्या लिखाणामध्ये आपण करतो तेव्हा आपली भाषा ही अधिक लावण्यखनी होत असते. कवी आपली अभिव्यक्ती सुंदर व्हावी म्हणून असे अनेक अलंकार आपल्या कवितेमध्ये वापरण्याचा प्रयत्न करत असतो. मग चला तर पाहूयात अलंकार या शब्दाचा अर्थ. अलंकार या शब्दाचा अर्थ होतो दागिना. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. दागिन्याप्रमाणे रंगीबेरंगी कपड्यांनी कोणाच्याही शरीराला शोभा येते, तर कोणाचा चेहरा गॉगल्स म्हणजे चष्मा वापरल्यामुळे शोभून दिसतो. सुंदर कपडे, चष्मा हे देखील एका अर्थाने आपल्या शरीरावरचे वेगवेगळे दागिने आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर अलंकारामध्ये शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो. जी गोष्ट आपल्या शरीराची, जी गोष्ट व्यक्तीची, तीच आपल्या भाषेची. आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता कवी वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो. तुझे चालणे मोहक आहे असं न म्हणता कवी या वाक्याला कवितेमध्ये
साहित्यामध्ये थोड्याशा अलंकारिक पद्धतीने मांडतो. चांदणे सिंपीत जासी चालता तो चंचले. आणि कवीने अशी शब्दरचना केल्यामुळे अगदी साधी कल्पना अधिक उठावदार आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. विशेषतः चांदणे शिंपीत जाशी चालता तो चंचले हे चरण जर आपण पाहिलं तर या चरणातील 3 शब्दांमध्ये च हे अक्षर वारंवार आल्यामुळे वाक्यही कानाला ऐकण्यासाठी गोड वाटतं. बाळाला निजवताना आई अगदी साध्या शब्दात म्हणते, बाळा डोळे मिटून घे आणि झोप. पण ही साधीच कल्पना कवी अलंकारिक शब्दामध्ये कशी मांडतो पहा. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची 2 पाखरे. डोळ्यांना पाखरे मांडल्यामुळे साधा विचार कसा शोभून दिसतोय नाही का. माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक असते. ही साधी कल्पना कवी कशा चमत्कृतीपूर्ण रीतीने मांडतोय पहा. 1 धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. आणि कवीने आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी सरळ आणि सोपी कल्पना किती मोहक व अर्थपूर्ण वाटते. अशा चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे आपल्या मनाला ती कविता वाचत असताना एक प्रकारचा आनंद होतो, आल्हाद वाटतो. म्हणजे भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या सगळ्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. केव्हा 2 वस्तूमधील साम्य दाखवून, केव्हा 2 वस्तूमध्ये विरोध दाखवून, केव्हा 2 शब्दांमध्ये 2 वाक्यांमध्ये नाद निर्माण करून, तर केव्हा एखादी कल्पना अधिक फुगवून सांगून कवी आपली भाषा अलंकाराच्या माध्यमातून अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न करत असतो. केव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा आणण्याचा प्रयत्नही कवी करत असतो. आणि या शब्दांमुळे कवितेतील शब्दांच्या अर्थांचे सौंदर्य अगदी खुलून दिसते. यामुळे भाषेच्या अलंकाराचे एकूण 2 प्रकार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पाडण्यात आलेले आहेत. ते लक्षात ठेवा. पहिला प्रकार आहे शब्द अलंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार. मित्रांनो, शब्द अलंकारामध्ये कोणते कोणते प्रकार येतात बरं? तर उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतना गुणोक्ती, हे सगळे शब्द अलंकार याच्यामध्ये येतात. आणि यांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे. तर अर्थ अलंकारामध्ये आपल्याला एकूण 4 अलंकार पाहिजे आहेत. त्यामध्ये अनन्वय, अपनाहोती, अतिशयोक्ती आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे अर्थांतरन्यास. या 4 अलंकाराच्या संकल्पना, व्याख्या आणि त्याची काही उदाहरणं आपल्याला समजावून या ठिकाणी घ्यावे लागतील. हे 4 अलंकार अभ्यासाच्या दृष्टीने आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
या घटकांकडे वळण्यापूर्वी आपण काही छोट्याशा संकल्पना ज्या अलंकाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत किंवा अलंकाराच्या संदर्भातील काही महत्त्वाचे शब्द आणि अलंकारामध्ये येणारे घटक नेमके कोणते असतात आणि त्या घटकाच्या माध्यमातून आपल्याला त्या अलंकाराची संकल्पना समजू शकते याचाही या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर नंबर 1, उपमेय. उपमेय या घटकाला आपण काय म्हणतो? उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे ते म्हणजे उपमेय. नंबर 2, उपमान. ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान. क्रमांक 3, साधारण धर्म. दोन वस्तूमध्ये असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूमध्ये असणारा समान गुणधर्म म्हणजे साधारण धर्म. नंबर 4, साम्यवाचक शब्द. सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द. या सर्व घटकांचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपण या प्रत्येक घटकातील एक एक वाक्य अभ्यासू. सुरेचे अक्षर हे उपमेय आहे. सुरेच्या अक्षरांची तुलना मोत्यांशी केली आहे. मोती हे उपमान आहे. अक्षर व मोती यातील सारखेपणा सुंदर या शब्दाने दाखविला आहे. सुंदर हे साम्य आहे किंवा सुंदरता हा साधारण धर्म आहे. सारखा हा शब्द साम्यवाचक शब्द आहे. गद्य किंवा पद्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी व तो व्यक्त करण्यासाठी अलंकाराचा अभ्यास आवश्यक असतो. तसेच आपणही आपल्या लेखनामध्ये परिणामकारकता व सौंदर्य निर्माण करण्यासाठी अलंकाराचा अभ्यास करणं आवश्यक आहे. विद्यार्थी दशेमध्ये आपले निबंध लेखन प्रभावी होण्यासाठी अशा अलंकाराच्या अभ्यासाचा उपयोग होतोच. पण काही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभेची नैसर्गिक देणगी इतकी मोठी असते की त्यांना डोळसपणाने अलंकाराचा अभ्यास करून एक चांगली दिशा मिळू शकते. याचा अर्थ वृत्त आणि अलंकार यांचा अभ्यास करून कवी निर्माण होतात असा नव्हे बरं. मात्र रसिकतेला डोळसपणाची जोड देण्यासाठी अलंकाराच्या अभ्यासाची मदत आवश्यक असते. आणि जेव्हा आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या वर्ग 1 आणि वर्ग 2च्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं जातो आणि जेव्हा आपला ऐच्छिक पेपर मराठी असतो तेव्हा आपल्याला अलंकार हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याही दृष्टीने याचा आपल्याला विचार करावा लागतो. मित्रांनो, आपण अलंकार म्हणजे काय आणि अलंकारामध्ये कोणते 4 घटक महत्त्वाचे असतात हे पाहिलं. मग यापूर्वी आपण अलंकारामुळे कवितेमध्ये किंवा कविता वाचत असताना कसा आनंद निर्माण होतो त्याचा अभ्यास केलेला आहे. विशेषतः मराठी साहित्यातील सृजनशील लेखनाशी, सृजनात्मक लेखनाशी अलंकार या घटकाचा संबंध येतो. बालकवी असतील, शांताबाई शेळके असतील, अलीकडच्या काळातील फकीर मुंजाजी शिंदे असतील, असे कितीतरी कवी आहेत ज्यांनी अलंकाराचा पुरेपूर वापर करून आपल्या कविता वाचकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बालकवी हे निसर्ग कवी होते आणि निसर्गातील सौंदर्य आपल्या कवितेच्या शब्दातून मांडत असताना त्यांनी या अलंकाराचा परिपूर्णरित्या वापर केलेला तुम्हाला दिसून येईल. बालकवींची कुठलीही कविता घ्या, ती शब्दालंकार किंवा अर्थालंकार या दोन्हीपैकी एका अलंकारामध्ये असतेच, यामध्ये तिळमात्र शंका नाही. फुलराणी ही कविता त्यांची घ्या. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. किंवा छान माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती, छान माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून, तो रविकर्ण का गोजीरवाणा आवडला आमच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. रविकर्ण हे काही मुलाचं नाव नाही आणि फुलराणी ही काही बालकवींच्या कवितेमधील एखादी नवतरुणी मुलगी नाही, तर फुलराणी हे फुलपाखरू आहे आणि रविकर्ण हा सूर्य आहे. त्या सूर्याला पाहून या फुलपाखराला खूप खूप आनंद होतो, त्याला आल्हाद वाटतो आणि मग या फुलावरून त्या फुलावर आनंदाने ते बागडत जातं, असं कवीला कवितेतून सुचवायचं आहे. परंतु आणखीन एक बालकवींची कविता घेऊ. सध्या श्रावण महिना सुरू आहे. कुठे कुठे श्रावण श्रेणी हळुवारपणे बरसत आहेत. डोंगर, दऱ्या, शेत शिवार सर्व हिरवगार झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मग अशा वातावरणात बालकवींचं मन कविता केल्या वाचून राहत नाही आणि अलगद त्यांच्या लेखणीतून श्रावण मासी ही कविता अवतरते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात सरसर ऊन पडे खळखळणारे झरे चोहीकडे. मित्रांनो, अशा प्रकारे बालकवींची कुठलीही कविता घ्या. या कवितेमध्ये जे काही नादसाम्य आहे, वर्णसाम्य आहे, तर केवळ ते शब्दामुळे निर्माण झालेलं नाही. त्यांच्या वाक्यामध्ये जी लय निर्माण झाली आणि ती आपल्याला पुन्हा पुन्हा गुणगुणावीशी वाटते, वाचावीशी वाटते, ही लय केवळ नादसाम्य आणि वर्णसाम्यामुळे निर्माण झाली नाही, तर त्यामध्ये चेतना गुणोक्ती अलंकाराचा वापर बालकवीने केल्यामुळे ही कविता आपल्याला अधिक आनंद देऊन जाते, वाचावीशी वाटते. चाफेकळी नावाची एक कविता आहे बालकवींची. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, काय हरवले सांग साजणी यमुनेच्या जळी. गोकुळातलं वर्णन श्रीकृष्ण आणि राधेचं बालकवी करतो आहे आणि याही कवितेमध्ये बालकवीने अलंकाराचा वापर केल्यामुळे ही कविता अधिक सुंदर आणि परिणामकारक झालेली आहे. आपले आई या कवितेची किंवा आई या कवीचे कवी फकीर मुंजाजी शिंदे यांनी यमक अलंकाराच्या माध्यमातून अलंकाराचा वापर आपल्या कवितेमध्ये केलेला आपल्याला दिसून येईल. त्यांची आई ही कविता एक थोडक्यात पाहू, म्हणजे तुम्हाला यमक या अलंकाराचा अनुभव येईल. आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. जत्रा पांगते, पालं उठतात. जत्रा पांगते, पालं उठतात. पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात बरंच ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई खरंच काय असते हो? कवीने शेवटी एक प्रश्न वाचकांच्या मनाला विचारलेला आहे. आई खरंच काय असते हो? आई दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, लेकराची माय असते आणि आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर यामध्ये यमक अलंकाराचा परिपूर्णरित्या फकीर मुंजाजी शिंदे यांनी वापर केलेला आहे आणि अशा वेगवेगळ्या आणि विविध अलंकारामुळे त्या कवितेतील शब्दांमध्ये आणि वाक्यामध्ये एक प्रकारची परिणामकारकता, आकर्षकता निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. आता वळूयात आपण आपल्या मुख्य 4 अलंकाराकडे. त्याच्या काही संकल्पना आहेत, काही उदाहरणं आहेत जे आपल्यासाठी आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला अलंकार म्हणजे काय हे कळालं आहे. अलंकारातील मुख्य 4 घटक. कुठलेही अलंकार घ्या, शब्दालंकार असतील, शब्दालंकारामधील काही उपप्रकार असतील, अर्थालंकार आहेत, त्यामध्ये 21-22 अलंकार आहेत. कुठलाही अलंकार घ्या, त्यामध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलेले 4 घटक, उपमेय, उपमान, हे सगळे घटक कमी अधिक प्रमाणात दिसून येतील. त्यामुळे ते घटक आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे आहेत. तर आता पाहूयात अलंकाराचा पहिला प्रकार, अनन्वय अलंकार. आत्तापर्यंत एखाद्या वस्तूची दुसऱ्याशी तुलना करून आपण वर्णन करीत होतो, पण उपमेय हे केव्हा केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना त्याच्याशी करावी लागते, म्हणजे अशा वाक्यात उपमेय हेच उपमान असते. उदाहरणार्थ, अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम नाही. अशा रीतीने उपमेयाला दुसऱ्या कशाशीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. अनन्वय या शब्दाचा अर्थ आहे संबंध. ज्या वाक्यात तुलना करण्याचा संबंधच येत नाही त्या ठिकाणी अनन्वय अलंकार झाला असं तुम्ही खुशाल समजावं. आता दुसरं एक उदाहरण घेऊ. आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. या दानासी या दानाहून अन्य असे उपमान. हे एक उदाहरण घ्या. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. आता आत्तापर्यंत जे आपण 2-3 उदाहरणं पाहिले, मग या उदाहरणामधील उपमेय आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. मग या वाक्यामध्ये उपमेय कोणतं, तुलना कशाची किंवा कशाशी, तर ताजमहल हेच या वाक्यातील उपमेय आहे. काय आहे? आणि या ताजमहालाला कशाचीच उपमा दिलेली नाही. दुसरं उदाहरण आंब्याचं घेतलं होतं. आंबा
ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. अशा प्रकारे दुसऱ्याची त्याची तुलना करता येत नाही. म्हणून तुलना करण्याचा संबंधच येत नाही, तेव्हा अनन्वय हा अलंकार त्या ठिकाणी घडत असतो. दुसरा अलंकाराचा प्रकार आहे अपनहोती. उदाहरण पहा. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. क्या बात है. पहिल्या ओळीत कवीला डोळ्यांचे वर्णन करावयाचे आहे. हे करताना त्याची तुलना तो कमळाच्या पाकळ्यांशी करतो. या वाक्यात नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. येथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना त्याने उपमेयाला दूर सारून म्हणजे उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची रचना केली किंवा आपण त्याला स्थापना केली असं म्हणू. दुसऱ्या ओळीत वदन म्हणजे तोंड याबद्दल सांगायचे असूनही त्याचा निषेध करून तो शरद ऋतूचा चंद्र आहे असे म्हणून उपमानाची माहिती सांगतो. अपनहोती या शब्दाचा अर्थ होतो झाकणे किंवा लपविणे. या अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनहोती हा अलंकार होतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. आता या पहिल्या ओळीमध्ये उपमेय आणि उपमान, उपमेय हे नयन आहे आणि उपमान ह्या कमळ पाकळ्या आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये उपमेय वदन आहे आणि उपमान शरद चंद्रमा आहे. मग या ठिकाणी उपमेयाला लपवलं गेलेलं आहे. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगण्याचा प्रयत्न या अलंकारामध्ये केला जातो. थोडक्यात काय तर उपमेयाचा निषेध आणि विरोध या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हा विरोध आणि निषेध दर्शवण्यासाठी काही शब्द येतात ते लक्षात ठेवा. न, नव्हे, नोहे, नसे आणि कसले या शब्दाच्या माध्यमातून हा विरोध किंवा निषेध दर्शवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आत्ता सांगितलेलं उदाहरण पहा. न हे नयन, न हे वदन म्हणजे न या शब्दाने काय केलेलं आहे विरोध दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे अपनहोती अलंकाराचा सुद्धा अनेक कवींनी आपल्या कवितेमध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आपल्याला दिसून येईल. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी, नोहेच हाक माते, नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी. हे सुद्धा अपनहोती अलंकाराचं उदाहरण आपल्याला देता येईल. मानेला उचलितो बाळ, मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढुनी, नाग हा डोलतो, फणा काढुनी नाग हा डोलतो. या ठिकाणी उपमेय आणि उपमान, उपमेयाला लपवण्याचा प्रयत्न कवीने केलेला आपल्याला दिसून येईल. आता बोलूयात मित्रांनो अतिशयोक्ती या अलंकाराकडे. कशाला म्हणायचं अतिशयोक्ती अलंकार आणि याचा वापर करून कवीला नेमकं काय सुचवायचं असतं. आणि अतिशयोक्ती या अलंकारामुळे भाषेमध्ये आपल्या कवितेमध्ये कशी गंमत जम्मत निर्माण होते आणि वाचकांना एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न अतिशयोक्ती या अलंकाराच्या माध्यमातून कवी कसा करतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळेल. प्रत्येक गोष्टीचे चमत्कृतीपूर्ण वर्णन करायचं म्हणजे त्यामध्ये थोडी तरी अतिशयोक्ती हवीच. तिचे मुख चंद्रासारखे आहे किंवा डोळे कमळासारखे आहेत हे म्हणताना कवी किंवा ही कल्पना कवी अधिक खुलून सांगतो. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारामध्ये थोडीफार अतिशयोक्ती असतेच. पण केवळ अतिशयोक्तीच जेथे प्रामुख्याने केलेली असते तेव्हा तो एक स्वतंत्र अतिशयोक्ती अलंकार मानला जातो. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून जेव्हा सांगितलेली असते त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. ही व्याख्या लक्षात ठेवा. एक उदाहरण घेऊ ज्यामुळे अतिशयोक्ती अलंकार तुम्हाला अधिक समजू शकतो. मुलींच्या भोंडल्यातील एक गीत आहे. दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं. दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं. मामांजींची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय लागला. वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून दुसऱ्या गावात गेला. दमडीच्या तेलामध्ये कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा त्या गीतातून किती फुगून सांगितलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं. दमडीचं तेल आहे ते किती येऊ शकतं याचा आपण विचार करू शकतो. आणि यामध्ये या दमडीच्या तेलामध्ये कितीतरी कामं उरकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये सासूबाईंचं नाणं होतं, सासऱ्याची दाढी होती, भाऊजींची शेंडी होती. त्यातही तेल उरतंच. त्याला लांडोरीचा पाय लागतो आणि त्याचा ओघळ थेट गावाच्या वेशीपर्यंत जातो. म्हणजे ही सगळी अतिशयोक्ती आपल्याला या ठिकाणी समजल्याशिवाय राहत नाही. दुसरं एक उदाहरण घेऊया. जो अंबरी उफळता खूर लागला आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे. तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. प्रस्तुत उदाहरणामध्ये नळराजाच्या घोड्याच्या दौडीचं वर्णन कवी करतोय आणि कवीला सांगायचं आहे की चंद्रावरचा डाग म्हणजे नलराजाच्या घोड्याच्या उफाळण्यामुळे किंवा त्याच्या खुराचा लागलेला डाग आहे. हे म्हणणं जरी आपल्या बुद्धीला पटत नसलं तरी तसं घडल्याचं वर्णन केल्यामुळे या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. कोणत्याही गोष्टीचं कारण घडल्यानंतर कार्य घडत असतं हे लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचं कारण घडल्यानंतर कार्य घडत असतं, पण त्याच्या उलट प्रकार घडल्याचेही कवी केव्हा केव्हा सांगून मोकळा होतो. उदाहरणार्थ, काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर. रामायण आधी मग झाला राम जानकीवर. म्हणजे जगाच्या अगोदर काव्य निर्माण झाले व रामाच्या अगोदर रामायण घडले असे सांगणे, यात असंभाव्यतेची परमावधी कवीने गाठलेली आहे. हाही अतिशयोक्तीचा एक प्रकार आहे. असंभाव्य किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे वर्णन जेथे असते तेथे अतिशयोक्ती हा अलंकार झाला असं खुशाल समजावं. आणि परीक्षेत अशा प्रकारचे अतिशयोक्ती अलंकाराचे काही उदाहरणं आणि कवितेच्या ओळी आल्या तर त्या ठिकाणी अतिशयोक्तीच अलंकार झाला आहे असं तुम्ही डोळे झाकून लिहू शकतात.
आता बोलूयात आपण अलंकाराच्या चौथ्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे अर्थांतरन्यास अलंकार. कशाला म्हणायचं अर्थांतरन्यास अलंकार? तर एक उदाहरण घेऊयात. तदी तर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले, असं चित्र या ठिकाणी कवीला सांगायचं आहे. त्याच्याजवळ कोणीच राहिलं नाही एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीनं त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नसतो. दुसरे एक उदाहरण घेऊ. बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल, श्वान पुच्छ नलिकेत घातले होई ना सरळ. या उदाहरणातलं खल या शब्दाचा अर्थ होतो दुष्ट, अहि या शब्दाचा अर्थ होतो साप आणि गरल या शब्दाचा अर्थ होतो विष. दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो आवडतच नाही. सापाला पाजलेल्या दुधाचे शेवटी विषातच रूपांतर होते. हे सांगून झाल्यानंतर जीवनात येणारा हा अनुभव, कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच राहणार, या अर्थाच्या वरील वाक्याने सर्वसामान्य सिद्धांताच्या स्वरूपात मांडला आहे. आता जे आपण हे एक उदाहरण पाहिलं आणि याच्यापूर्वी जे पुस्तकातलं उदाहरण पाहिलं त्यामध्ये काहीतरी सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न या अलंकाराच्या माध्यमातून कवीला करायचा आहे. पुढची उदाहरणं घेऊयात. मरणात खरोखर जग जगते किंवा जन पळभर म्हणतील हाय हाय या कविवर्य भा. तांब्यांच्या कवितांमध्ये प्रथम सामान्य सिद्धांत सांगून त्याच्या समर्थनार्थ विशेष दाखले देण्याचा प्रयत्न तांब्यांनी केलेला आहे. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणं किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर त्या ठिकाणी अर्थांतरण्यास हा अलंकार होतो. अर्थांतर याचा किंवा या शब्दाचा अर्थ आहे दुसरा. न्यास या शब्दाचा अर्थ आहे शेजारी ठेवणे, म्हणजे एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न कवी या अलंकाराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो. आत्तापर्यंत मित्रांनो या 4 अलंकाराच्या व्याख्या, 4 अलंकार कसे ओळखायचे त्याची संकल्पना, उपमेय उपमान, त्याच्यानंतर अतिशोक्ती अलंकार, अपनहुती अलंकार, अनन्वय अलंकार, या सर्व संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता या घटकाच्या खाली काही कृती दिलेल्या आहेत त्या आपण सोडवू, म्हणजे तुम्ही या 4ही अलंकाराच्या अधिक जवळ जाल. वीर मराठे आले गर्जत पर्वत सगळे झाले कंपित. खालील ओळीमध्ये कोणता अलंकार वापरण्यात आलेला आहे तर अतिशोक्ती अलंकार वापरण्यात आलेला आहे.
सागरासारखा गंभीर सागरच. या ठिकाणी अनन्वय अलंकार झालेला आहे. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. कोणता अलंकार झाला आहे? अपनहुती अलंकार झाला आहे. न हा अधर तोंडले नवत दात हे की हे हिरे. या ठिकाणी सुद्धा अपनहुती अलंकार झालेला आहे. अनंत मरणे आधी मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी, मग चिरंजीवपण ए बघते. या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार झाला आहे? तर अर्थांतरण्यास हा अलंकार झालेला आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. या ठिकाणी अतिशोक्ती अलंकार दिसतो. फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे डौलात तरु डुले, तेज जळे बग ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. या ठिकाणी अर्थांतरण्यास अलंकार झालेला आहे. खाली जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. आणखीन काही PDF च्या माध्यमातून आपण या चारही अलंकाराची उदाहरणं पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.